मित्रांनो, सोन्यामध्ये मोठी घसरण झालेली आहे. सोन्याच्या जागतिक बाजारपेठेत सध्या काही दिवसापूर्वी अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. याची कोणी स्तरावरही कल्पना केली नव्हती. गेल्या काही दिवसापासून सोन्याच्या दरात जी भयंकर घसरण झाली ती थांबवण्यात नाव घेत नाही आहे. आज घसरणीचा असा काही ऐतिहासिक टप्पा गाठला ज्यामुळे पूर्ण बाजारपेठ हादरून गेली. घसरण नेमकी कुठपर्यंत जाऊन थांबणार हे जाणून घेऊ प्रत्येक ग्राहकाला अनिवार्य झाला आहे. तर पहा मित्रांनो, गेल्या वर्षापासून सोन्याचे भाव ज्या वेगाने वाढत होते ते पाहता पाहता सामान्य माणूस खरेदी करायचा विचारही सोडून बसला होता. अचानक आंतरराष्ट्रीय स्तरावर अशा काही मोठ्या घडामोडी घडल्या आहे ज्यामुळे गगनाला भिडलेले भाव आता धडकन जमिनीवर पडले आहे. बाहेरच्या देशामध्ये सुरू असलेली युद्धजन्य परिस्थितीमुळे तिथल्या सरकारचा पैसा मोठी भर नऊ लागली आहे. परिणामी त्यांनी आपल्या सोन्याचा साठा विकायला काढल्याने किमतीत मोठी पडझड झाली आहे. बाजारात सोन्याची आवक वाढल्याने आणि खरेदीत कमी झाल्याने कमीत कमी किमतीत घसरण पाहायला मिळत आहे. मागील काही दिवसात जेवढे सोनं स्वस्त झालं त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त घसरण आजच्या दिवसात पाहायला मिळणार आहे. इतकी घसरण वेगवान आहे की सोनाराच्या दुकानातले आकडे सुद्धा 10-5 मिनिटाला बदलत आहे. अनपेक्षित बदलामुळे सध्या सराफा बाजारात एक वेगळाच सस्पेन्स निर्माण झाला आहे. तर तुम्ही आत्ताच्या सोन्याला जर बघितलं तर सोनं खरेदी करायचा विचार करत असाल तर हा विचार थोडा वेळ पाहून थोडा मार्केटचा कल समजून घेणं गरजेचं आहे. सध्या सोनं ज्या पद्धतीने स्वस्त होत चाललं आहे ते पाहता घाई घेतलेली निर्णय तुमचा मोठा आर्थिक तोटा करू शकतो. ज्यांनी 2 दिवसापासून सोने खरेदी केले त्यांचे नवीन दर चिंतेत पडेल, कारण आजचे दर त्यांच्या खरेदीपेक्षा दरापेक्षा खूप खाली आहे. त्यामुळे सध्या थोडी वाट पाहणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. आजच्या या माहितीमध्ये आपण 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेट या सोन्याचे दर पाहणार आहोत. हे ऐकल्यावर तुमच्या स्वतःच्या कानावर विश्वास बसणार नाही. चांदीच्या दरात हजारो रुपयाची घट नेमकी किती आहे आणि पहिले 1 ग्राम चांदी 227 रुपयाला, 10 ग्राम 2750 रुपयाला आणि 100 ग्राम चांदी 2700 रुपयाला 27,000 रुपयाला होती आसपास मिळत होती, तर आज 1 किलो चांदीचा दर 2,30,000 रुपयापर्यंत खाली आल्याचे पाहायला मिळत आहे. सोन्याच्या या सतत घसरणीमुळे सरकारचं सुद्धा आपली नजर यावर वळवली आहे. येणाऱ्या काही दिवसासाठी काही नवीन धोरण जाहीर केले आहेत. या अंतर्गत झालेल्या महत्त्वाच्या निर्णयाचा थेट परिणाम तुमच्या जिल्ह्यात स्थानिक सराफा बाजारावर होताना दिसणार आहे. सरकारने जो नियम लागू करण्याचा निर्णय केलेला आहे त्यामुळे मध्यमवर्गीय कुटुंबासाठी सोनं खरेदी करणं आता स्वप्न उरलं नसून सातत्य उतरताना दिसत आहे. अनेकांना वाटते की घसरण तात्पुरती आहे, पण वास्तव त्यापेक्षा खूपच वेगळा आहे. 2 मोठ्या देशांमधील युद्ध थांबण्याचं नाव घेत नाही आणि जोपर्यंत ही स्थिती कायम आहे तोपर्यंत सोन्याचा पुरवठा बाजारात असाच सुरू राहण्याची शक्यता आहे. 18 कॅरेट सोन्याचे दर पाहिले तर 13,700 रुपयापर्यंत खाली आहे आणि त्यानंतर 10 ग्राम सोन्याचा भाव 1,32,000 पर्यंत आलेला आहे. ते 32-33 रुपयांच्या दरम्यान पाहायला मिळत आहे. गेल्या काही तासात सोन्याच्या किमतीत हजारो रुपयांची तफावत बघायला मिळाली. ती अनाकाली आहे, पण खरा सस्पेन्स तर पुढे आहे. येणाऱ्या पुढच्या काही दिवसात हा आकडा आणखी खाली येणार आहे. 22 कॅरेट सोन्याचा दर आज 14,700 रुपये आणि त्यानंतर जर बघितलं तर 1,42,000 रुपये प्रति तोळा झाला आहे. तो पुन्हा एकदा जुन्या दरावर म्हणजेच लाखांच्या आत स्थिरावणार का? तज्ज्ञांनी वर्तवलेला हा अंदाज मार्केटमध्ये सध्या खळबळ उडवून ठरत आहे. देशाच्या सर्वोच्च पातळीवरून सोन्याच्या या अनपेक्षित चढ-उतार बारीक लक्ष ठेवले जात आहे. बाहेरच्या देशांना युद्धासाठी आधुनिक शस्त्रसामग्री हवी आहे. त्यासाठी त्यांना तातडीने रोख पैशाची गरज आहे. म्हणूनच त्यांनी आपल्या तिजोरीचा सोन्याचा साठा जगाच्या पाठीवर विकायला काढला आहे. या बाजारपेठेवर काय परिणाम होईल आणि गुपित आता हळूहळू समोर येत असून सामान्य ग्राहकाला आज मोठा दिलासा मिळत आहे. सहसा युद्धाच्या परिस्थितीत बघितलं तर गुंतवणूक म्हणजे सोन्याचा भाव वाढतात, पण यावेळी ऐतिहासिक पूर्णपणे वेगळा लिहिला जात आहे. ज्या गुंतवणुकासाठी चढ्या भावांची अपेक्षा सोन्याने मोठी गुंतवणूक केली आहे धास्तावलेले आहे, कारण बाजार आता पूर्णपणे खरेदीदारांच्या व ग्राहकाच्या खिशाला परवडणाऱ्या दिशेने झुकला आहे. घरातल्या लग्न कार्यासाठी दागिने बनवायचे असतील तर हे गेल्या काही वर्षांसाठी मोठी संधी मानली जात आहे, कारण की तुमच्या भागात किंवा जिल्ह्यामध्ये आज सोन्याचा नेमका ताजा भाव काय आहे ते पाहणं खरेदीपूर्वी अत्यंत महत्त्वाचं आहे. प्रत्येक 10-15 मिनिटाला दरामध्ये मोठा बदल होत आल्यामुळे खरेदीला नेमकी योग्य वेळ कोणता याबद्दल अनुभवी तज्ज्ञांनी एक विशिष्ट वेळ सुचवला आहे. ज्या वेळेला बाजार स्थिर असतो त्यावेळी तुमचे सोने खरेदी केलं तर तुमचा फायदा निश्चित आहे.
आज तुम्ही अशा सर्व यादींची सांगणार आहोत जिथे भाव सर्वात कमी आहे आणि हा भाव सर्वांसाठी महत्त्वाचा ठरेल. म्हणून आपल्या जवळच्या सोनारा आणि सराफा बाजारमध्ये जाऊन सगळ्या भावांची माहिती काढून घ्या, जेणेकरून तुमचे भाव जेव्हा मार्केट स्थिरावेल तेव्हा तुम्हाला याची माहिती कळेल आणि तुम्हाला सोने खरेदी करणे फायदेशीर ठरेल. संपूर्ण माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.